नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण दिवाळीमध्ये म्हणजेच की धनत्रयोदशी या दिवशी बरेच उपाय करतो, सेवा करतो, धन्वंतरी देवांची पूजा करतो, माता लक्ष्मीची पूजा करतो. तर याच प्रकारे आपण जर काही उपाय केले तर या दिवशी त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा कायम राहते. तर अशी कोणती सेवा करायची आहे किंवा असा कोणता उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग काय करायचं आहे, आपण दिवाळीमध्ये हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण का साजरा केला जातो? कारण प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवासावरून घरी आलेले असतात, म्हणजेच की अयोध्येला परत आलेले असतात. त्यामुळं मग खूप मोठ्या आनंदाने हा दिवाळी साजरा केला जातो. तर अयोध्येमध्ये हा सण साजरा केला जातो. त्यामुळे मग पूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या दिवशी काय केलं जातं की दिव्यांनी आरास केली जाते आणि रांगोळी वगैरे काढली जाते. वेगवेगळ्या पदार्थाचे गोडधोड पदार्थ बनवले जातात. तर यामुळे मग दिवाळी हा सण खूप मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरा केला जातो. मग याच पद्धतीमुळे किंवा या प्रकारामुळे आपल्याकडे बऱ्याच सेवा केल्या जातात. माता लक्ष्मीच्या म्हणा किंवा आपल्याकडे जर कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी उपाय वगैरे केले जातात. तर मग आपल्याला एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे, तर ते पिंपळाच्या झाडाचं का पान घेऊन यायचं आहे? कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंची वास असतो तिथे असे म्हटले जाते. त्यामुळं मग पिंपळाच्या झाडाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि भगवान विष्णू यांचा त्या पिंपळाच्या झाडाखाली वास असतो किंवा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो. मग काय करायचं आहे आपल्याला की धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला दिवसभरातून कधी पण हा उपाय केला तरी हरकत नाही. मग तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत झाडाला. तर मग 11 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. जर तसं त्या पद्धतीने पण करू शकता. ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा घालत आहात त्यावेळेस पण तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा सहवास असतो, म्हणजेच की भगवान विष्णू असतात असे म्हटले जाते. आणि माता लक्ष्मी पण धनत्रयोदशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली असते. त्यामुळं मग असं मान्यता आहे. त्यामुळं मग ह्या झाडाखाली आपल्याला एक पान घरी घेऊन यायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की आपण मग खाली पडलेलं जर पान असेल तर ते घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही झाडाचं एक पान तोडून आणू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही पान तोडत असाल त्यावेळेस मग आपल्याला पिंपळाच्या झाडालाच म्हणजेच की आपली जी पण काही इच्छा आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही पान घेऊन घरी येणार आहात ती आपल्या मनातील इच्छा. आता तुमच्या घरात तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आहात, त्यासाठी तुम्हाला व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा तुमच्या घरात पैसा टिकून राहत नाही तर त्यासाठी कोणतीही आजारपण असेल म्हणा, कोणतीही तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला ते पिंपळाचं झाडाचं पान तोडत असताना मग तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. आणि त्यानंतर मग ते पान घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर मग ते पान तुम्हाला गंगाजल किंवा पाण्याने मग ते पान तुम्हाला धुवायचं आहे. ते पान धुवून झाल्यानंतर मग तुम्ही जी पण काय धनत्रयोदशी या दिवशी पूजा मांडली आहे, माता लक्ष्मीची म्हणा किंवा भगवान धन्वंतरी देवांची, तर मग त्या पूजेमध्ये काय करायचं आहे, एक लाल वस्त्र घ्यायचं आहे छोटंसं आणि मग त्या वरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि तुम्ही जे पान आणलं आहे तर त्या पानावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. ते स्वास्तिक कुंकवाने काढायचं आहे आणि त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ म्हणजेच की अक्षदा टाकायचा आहे त्या स्वास्तिकवरती आणि त्यानंतर मग फूल वगैरे अर्पण करून धूप अगरबत्ती लावायची आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की हे पान मग तुम्ही माता लक्ष्मीची जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तिथे तुम्ही जे लाल वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रावरती ते पान ठेवायचं आहे. आणि मग त्यानंतर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावत असताना दिव्याला तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे, थोडेसे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि दिव्यामध्ये हळद अर्पण करायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असते आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे मग हळद तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि मग त्यानंतर तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग माता लक्ष्मीला बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मग जप करायचा आहे, म्हणजेच की एक मंत्र म्हणायचा आहे.
तो मंत्र किती वेळा म्हणायचा आहे, तर 108 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे: ओम श्रीं श्री कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीही श्री ओम महालक्ष्मी नम. हा मंत्र जर तुम्हाला पूर्ण हा मंत्र म्हणायला जमत नसेल तर तुम्ही मग ओम श्रीं श्रीं कमले कमलाय हे जर तुम्ही गुगलवर टाकलात तर मग तुम्हाला हा पूर्ण मंत्र समजेल. आणि मग तुम्ही हा मंत्र मोबाईलवर पण लावू शकता, कारण हा मंत्र सगळ्यांना पाठ असेलच असं नाही. त्यामुळे मग तुम्ही मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण केलात तरी हरकत नाही. तर हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे तुम्हाला. आणि मग मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग माता लक्ष्मीला बोलायची आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग बोलल्यानंतर तुमची जी पण काही असेल, पैशाची म्हणा किंवा घरातील म्हणा, अजून कोणतीही इच्छा असेल ती इच्छा बोलून झाल्यानंतर मग ते पान तुम्हाला, मग तुम्ही जे लाल वस्त्र ठेवलं आहे पूजेमध्ये त्या लाल वस्त्रावरती ते पान तिथेच ठेवायचं आहे. रात्रभर ते पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजेच की धनत्रयोदशी झाल्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच की बुधवारी तुम्हाला ते पान घ्यायचं आहे. आणि मग ते पान घेऊन तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ते पान सोडून द्यायचं आहे. आणि मग ते पान वाहत्या पाण्यात सोडून दिल्यानंतर जे पण काय तुमच्या इच्छा असतील, अडचणी असतील, त्या अडचणी इच्छा म्हणा दूर होतात. आणि तुम्हाला ज्या एखाद्या कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून यश मिळेल. तर मग हा उपाय तुम्ही आजच्या म्हणजेच की धनत्रयोदशीच्या दिवशी करून बघा. तर या उपायाने ज्या पण अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात. तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय कोणीही करू शकतं. पुरुष म्हणा, महिला म्हणा किंवा अजून कोणीही करू शकतं. तर हा उपाय करत असताना महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय यांना करता येणार नाही, किंवा सुतक वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मग तुम्हाला पुढच्या वर्षी ज्यावेळेस धनत्रयोदशी येईल त्या दिवशी तुम्ही मग त्यावेळेस हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे ज्या आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी बऱ्याच वेगवेगळ्या सेवा करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, म्हणजेच की कुंकवाने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक वगैरे काढतो, शुभ लाभ काढतो. किंवा माता लक्ष्मीचे जर पावलं काढत असेल आपण तर एक पाऊल कुंकवाने काढायचं आहे किंवा एक पाऊल मग हळदीने काढायचं आहे. आता जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर रांगोळीने मग एक पाऊल लाल रंगाने भरायचं आहे आणि एक पाऊल मग लाल म्हणजेच की पिवळ्या रंगाने भरायचं आहे. म्हणजे यामुळे काय होते की माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यास प्रवेश करते. आणि ज्यावेळेस आपला उंबरठा सजलेला असतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आणि मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहते. त्यामुळं मग दिवाळीमध्ये म्हणजेच की लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण बऱ्याच ज्या आपण काही सेवा वगैरे करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा माता लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहण्यासाठी, त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या पण ही अशी एक सेवा करायची आहे, हा एक उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं की आपल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी मग आपल्या दूर होतील. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब